नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांगा बटाट्याची खोबरं घालून मस्तपैकी भाजी। पहा तर मग कढईत तेल तापत ठेवलं आहे। तेलावर लगेच तेल तापलं की कांदा टाकला आहे। कांदा आता थोडासा लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। त्यानंतर त्यात आपण थोडंसं मीठ टाकलं आहे। कांदा भाजू दिला आहे, हे बघा थोडंसं मीठ टाकलं आहे। नंतर लगेचच हळद टाकायची आहे। हळद, मसाला, वरून टाकला मसाला आणि एक साथ केलं आहे सर्व। त्यानंतर थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकली आहे। टोमॅटो अर्धा कापून टाकला आहे। एकदम झटकीफट होणारी अशी भाजी आहे। 2 बटाटे चौकोनी कापून घेतलेत आणि 1 वांगं चौकोनी कापून घेतलं आहे। ते पाण्यात टाकून ठेवलेलं आहे। मिश्रणात थोडंसं पाणी टाकलं आहे जेणेकरून कांदा मसाला करपू नये। आता त्यावर लगेच वांगं आणि बटाटा टाकते आणि आता झाली रेसिपी। एकदम सोपी आहे। जोपर्यंत आता वांगं बटाटा शिजत नाही तोपर्यंत त्यात झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। आणि आता ही मी वरून किसलेलं ओलं खोबरं टाकलं। ओलं खोबरं मी किसून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून घाईच्या वेळी पटकन वापरता येते। फ्रीजमध्ये म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं। ते टाकलं वरून, त्याचा घट्टसा गोळा होऊन जातो। पहा आता खोबरंसुद्धा त्यामध्ये शिजून छान भाजीची चव एकदम भन्नाट लागते। भाजी होत आली आहे। पहा तर मैत्रिणींनो, बटाटा एक कापून बघितला, भाजी शिजली आहे मस्तपैकी। वास तर एकदम छान निघाला आहे, सुगंध। अशी भाजी तुम्ही झटकीफट करून बघा, आवडणार तुम्हाला। आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाय बाय।